कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हरीश सोबत काही फोन झाला का? कळलं का कुठे आहे तो? नाही ना सर, मला पण काळजी वाटते, कारण माझा मित्र असं पळून जाणार तर नाहीये। हो हरीश कुठे आहे? म्हणजे तुझं काही बोलणं झालं का? म्हणजे असं ऐन लग्नात एकदम निघून गेला? तू आता आमच्या घरी यायचं आणि माझ्या सासू मोमला म्हणजेच अहिल्यादेवी किर्लोस्करांना सांगायचं की हरीशच्या निघून जाण्यामागे पारूच रिस्पॉन्सिबल आहे। पारूला हरीश सोबत लग्न करायचंच नव्हतं, ती सतत त्याच्याशी वाईट बघायची, तिचं त्याच्यावर प्रेमच नव्हतं, म्हणून हरीश दुःखी होऊन इथून निघून गेला। गॉट इट? पण मी असं का सांगेन? हरीश माझा मित्र आहे आणि त्याचं लग्न व्हावं असंच मला वाटत होतं। जो वाटणं आता बंद करते थांब। पैसे देते, पैसे कळते का? ए दिशा, कर ना लवकर, नाहीतर पैसे भिजतील पावसात। गप्प बस। तू तुझ्या मित्राचा विचार करणं आता जरा बंद कर, कारण काय आहे, तुझा मित्र तर पळून गेला, तू आता थोडा तुझा विचार कर। या पैशांमुळे तू तुझे फ्युचर प्लॅन्स कंप्लीट करू शकशील। घे अरे मित्र आहे ना तो तुझा, मग तुझ्याशी काहीतरी बोलला असेल। काय सांगू अहिल्या मॅडम, माझा मित्र दुःखी होता हो खूप। तुम्हा सगळ्यांना तो हसून एन्जॉय करताना दिसत होता, पण आतून खूप तो तुटून गेला होता, खूप दुःखात होता तो। तिला कधीच त्याच्याशी बोलण्यात इंटरेस्ट नसतो, ती कधीच त्याला भेटत नाही, त्याच्यासोबत फिरायला देखील जात नव्हती। त्याची खूप स्वप्न होती पारूसोबतची, पण ती नेहमीच त्याला टाळत राहिली। आणि हरीशला कधी पारूच्या डोळ्यात त्याच्यासाठीचं प्रेम दिसलंच नाही। तो नेहमी मला म्हणायचा की असं वाटतंय पारू हे लग्न नाईलाजानं करते, तिच्या मनात माझ्यासाठीचं प्रेम आहेच नाही। पण खरं तर तुमच्या धाकाने तो या लग्नाला नकार देत नव्हता, आणि खरं तर त्याचा खूप जीव होता हो पारू, पण पारूने कधी त्याची कदरच केली नाही। ठीक आहे, हरीशशी काही कॉन्टॅक्ट झाला तर सांग, तू जाऊ शकतोस। बरं। अरे बाप रे, पारू असं पण काही करू शकते? नाही आई, मला हे सगळं खरं वाटत नाहीये, कारण पारू आणि हरीश चांगले मित्र आहेत। मी वाखरवाडीपासून त्यांचा बॉन्डिंग बघतोय, ते एकमेकांना खूप जपत होते, एकमेकांसोबत गोष्टी शेअर करत होते, एकमेकांची काळजी घेत होते। पारू गावाकडची आहे, त्यामुळे होणाऱ्या नवऱ्याबरोबर लग्नाआधी फिरायला जाणं किंवा वेळ देणं, टाइम स्पेंड करणं, हे अशी मुलगी नाहीये ती। पण याचा अर्थ असा नाहीये की पारूचं हरीशवर प्रेम नव्हतं किंवा तिला त्याच्यासोबत लग्न करायचं नव्हतं। तुझ्या समोरच ती लग्नासाठी हो म्हणाली होती ना, तेव्हा किती खुश होती ती। पारू, लग्न म्हणजे काय? लगीन म्हणजे एक नातं असतंय, विश्वासाचं बंधन असतंय, एक वचन असतंय आपल्या जोडीदाराला दिलेलं, त्याच्या सुख दुःखात त्याच्या सोबत असण्याचं, आपल्या जोडीदाराची समधी स्वप्न आपली मानून पूर्ण करण्यासाठी दिलेली साथ।
लगीन म्हणजे आपल्या जोडीदारावर केलेलं प्रेम. एका मुलीचा दुसरा जन्म म्हणजे लगीन. तिचं समजा आयुष्य बदलून जाणार असतं ते लगीन. हरीश तुझा होणारा जोडीदार होता ना? मग तुझ्या मनात त्याच्याबद्दल या सगळ्या भावना होत्या? सांग पारू, लग्नाबद्दल, तुझ्या जोडीदाराबद्दल आता तू ज्या भावना माझ्याकडे व्यक्त केल्यास त्या भावना हरीश बद्दल तुझ्या मनात होत्या? मला एका वाक्यात उत्तर हवंय. हरीश तुझ्यासाठी काय आहे? माझ्या प्रश्नाचं खरं उत्तर दे पारू. तुझं हरीशवर प्रेम होतं की नाही? बोल पारू. मला वचन दे, मी का निघून गेलो हे तू कोणालाच सांगणार नाही. मला वचन दे. पारू, तुला आदित्य सरांची शपथ. अगं, तुझ्या देवी आई काहीतरी विचारतायत. अगं बोल ग. किती विश्वासाने मी तुझं नातं हरीशशी जोडलं होतं. मला वाटलं माझ्या मुलीसारखी आहेस तर लग्नानंतर सुद्धा माझ्या नजरेसमोर राहशील. तुला हरीश पसंत नव्हता का? लग्न म्हणजे काय भातुकलीचा खेळ वाटतो तुम्हाला? आणि हरीश असा अजिबात वाटत नाही मला की जो लग्नातनं निघून जाईल. या सगळ्या मागे वेगळंच काहीतरी कारण आहे. किती स्वप्न बघितली होती पारूच्या लग्नाची. अख्खं घरदार तिच्या लग्न करता राब राब राबत होतो. खर तर आमची लायकी सुद्धा नाही तुमच्या समोर उभं राहायची. तुम्ही हरीश सारखा एक मुलगा शोधून आणलात. तुम्ही स्वतःतलं मालक पण बाजूला ठेवून एक आई म्हणून दोघांना जीव लावला, त्यांच्यावर प्रेम केलं. पण आम्हीच माती खाल्ली. आता लग्न मोडलेली पोरगी घरात ठेवून समाजाला काय तोंड दाखवणार मी? मला तर जगण्याचा हक्कच नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.